प्रश्न, तिच्या सोबत कोणते काम केले तर ती कधीच नाही म्हणणार नाही? उत्तर, आदराने बोलणं, मनापासून ऐकून घेणं, तिच्या भावना समजून घेणं आणि विश्वास निर्माण करणं हेच महत्त्वाचं असतं. प्रश्न, रोजची सवय असलेली व्यक्ती कशी ओळखावी? उत्तर, तिच्या वागण्यात सहजता असते, आत्मविश्वास दिसून येतो, देहबोली मोकळी वाटते आणि हालचालींमध्ये नैसर्गिकपणा असतो. प्रश्न, झोपेत असताना व्यक्ती कशी दिसते? उत्तर, चेहरा शांत झालेला असतो, श्वास नियमित चाललेला असतो, शरीर पूर्णपणे रिलॅक्स असतं. प्रश्न, काय खाल्ल्याने ताकद वाढते? उत्तर, पोषक आहार शरीराला ऊर्जा देतो, दूध व नैसर्गिक पदार्थ ताकद वाढवतात, नियमित सेवन फायदेशीर ठरतं आणि शरीर दीर्घकाळ सक्षम राहतं. प्रश्न, कोणत्या ठिकाणी लक्ष दिल्यास ती स्वतः व्यक्त होते? उत्तर, मनावर दिलेलं लक्ष सर्वात महत्त्वाचं. भावनांची कद्र केली तर प्रतिसाद मिळतो, सुरक्षिततेची भावना वाढते आणि नातं आपोआप घट्ट होतं. प्रश्न, काहींना जवळीक का आवडते? उत्तर, त्या क्षणी भावनिक जोड निर्माण होते, विश्वासाची भावना वाढते, मन शांत होतं आणि आपुलकी अधिक जाणवते. प्रश्न, पूर्ण मनाने सहभागी होण्यासाठी ती काय करते? उत्तर, ती स्वतःला सुरक्षित समजते, मन मोकळं करते, विश्वासावर भर देते आणि क्षणाचा आनंद घेते. प्रश्न, घोड्यावर बसताना शरीरात काय बदल होतो? उत्तर, शरीर ताणलं जातं, संतुलन राखावं लागतं, स्नायूंवर ताण येतो आणि ताकदीची जाणीव होते. प्रश्न, अचानक मागून आधार दिल्यास काय होते? उत्तर, व्यक्ती दचकू शकते, विश्वास कमी होऊ शकतो, म्हणून आधी सूचना महत्त्वाची आणि समजूतदारपणा गरजेचा. प्रश्न, एका दिवसात किती वेळा करता येते? उत्तर, हे पूर्णपणे मनःस्थितीवर अवलंबून. शारीरिक क्षमता वेगळी असते, आरोग्य महत्त्वाचं ठरतं आणि विश्रांती आवश्यक असते. प्रश्न, पाय खांद्यावर ठेवून केल्यास काय फरक पडतो? उत्तर, शरीरावर वेगळा ताण येतो, संतुलन महत्त्वाचं ठरतं, आराम कमी जास्त होऊ शकतो, म्हणून काळजी आवश्यक असते.